याच निमित्ताने सरपंच परिषदेचं आज आझाद मैदानामध्ये एक दिवसीय आंदोलन होणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन होतंय। आरोपींवर तात्काळ मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी या आंदोलनामध्ये केली जाईल। या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। सूरज, सरपंच संघटनेच्या वतीने या पद्धतीचं आंदोलन होत आहे, तर या परिषदेचा आज आझाद मैदानावरचं जे आंदोलन आहे त्याचा कार्यक्रम कसा आहे? पूर्वी नक्कीच आज मस्साजोग येथील जी घटना आहे, संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता सर्वच सरपंच राज्यभरातल्या कानाकोपऱ्यातनं मुंबईत दाखल झालेले आहेत आणि सरपंच परिषद मुंबईच्या मार्फतनं आज एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी केलं जाणार आहे। प्रामुख्याने जर आपण मागण्या पाहिल्या तर जे आरोपी आहेत त्या आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करायला हवी, त्यांना आश्रय देणाऱ्या आरोपींना देखील त्या ठिकाणी सह आरोपी म्हणून करण्यात यावं आणि देशमुख कुटुंबियांच्या घरातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी आणि 50 लाखाची शासकीय मदत ही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ती मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि वाल्मिक कराड यांच्यावरती फाशीची शिक्षा अशी देखील त्यांची मागणी राहणार आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे पाटील साहेब आहेत। सर, काय सांगाल, काय प्रमुख मागण्या आहेत आपल्या? नाही, आमच्या मागण्या अशा आहेत की या प्रकरणी संतोष देशमुखांच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे। त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना शासकीय सेवेत सामावून घ्या, त्यानंतर त्यांना 50 लाख रुपयाची मदत करा आणि या प्रकरणातील जे राज्यभरात जातीचं राजकारण सुरू आहे, आरोपी आहेत त्या आरोपीच्या समर्थनार्थ काही लोक उतरायला लागलेत, हे चुकीचं आहे। आरोपी हा आरोपी असतो, गावचा सरपंच हा गावगाडा चालवणारा सरपंच असतो, त्याला सगळ्या गावची 18 प्रगट जातीच्या लोकांना बरोबर घेऊन चालायचं असतं। तर आमची अशी मागणी आहे की वाल्मिक कराडांना याच्यात 302 लावला पाहिजे। मंत्री धनंजय मुंडे यांनी काल अजितदादाकडे राजीनामा दिला अशा बातम्या यायला लागल्यात, तर दादानी तो ठेवून घेऊ नये। म्हणजे सरपंच लोकात भयान याच्याविषयी संतोषच्या हत्येमुळं महाराष्ट्रातील सरपंचामध्ये प्रचंड असंतोष आहे। अजून थोड्या वेळात तुम्ही बघणार आहात इथं प्रचंड प्रमाणात सरपंच येतील आणि सरकारने याच्यात तात्काळ कारवाई केली पाहिजे। जे आरोपी होते 20-22 दिवस फिरत होते, त्यांना ज्यांनी सहकार्य केलं त्यांना तुम्ही सोडून देता त्यांच्या गाड्यां, त्यांना पण धरलं पाहिजे ना, त्यांना पण याच्यात सह आरोपी केलं पाहिजे। आणि भयान हत्या केली हो, एवढे आता बघितलं तुम्ही यासाठी केलं, इतके भयान हत्यार वापरले की गावचा एक प्रमुख नागरिक आम्ही कसं जाणार आता? गावचा सरपंच एखादे भांडणं सोडायचं असेल त्याला तर फार घरगुती भांडणापासून तर सगळ्या मौत एखाद्याचं म्हणजे निधन झालं तर ते लाकडं रचायपर्यंत सुद्धा सरपंच असतो आणि सरकारने याच्यात कुठल्याही माणसाला पाठीशी घालण्याचं काम करू नये या मागणीसाठी आज आम्ही इथं आझाद मैदानावर आलेलो आहोत। धनंजय मुंडेच्या राजीनाम्याबाबत आपली प्रमुख मागणी काय राहणार आहे? मुख्यमंत्र्यांशी आपली काय बोलणं झालंय का, भेट मागितली आहे का आपण? मुख्यमंत्र्यांची आज आम्ही भेट मागितलेली आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याविषयी मला तर वाटतं कोणी त्यांचा राजीनामा मागूच नये, त्यांनीच आणून द्यावा, त्यांनी सांगावं मुख्यमंत्र्यांना माझा राजीनामा मंजूर करा। एवढे आरोप झाल्यानंतर अहो ज्या आर पाटलांनी हे खातं ग्रामविकास एका उंचीवर नेऊन ठेवलं होतं, आर पाटलांनी दुसऱ्या मिनिटात गृह खात्याचा राजीनामा देऊन ते तासगावला निघून गेले होते एक बॅग भरून। विलासराव देशमुखांनी राजीनामा दिला, अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला आणि इतक्या लोकात तिकडे जातीवाद पसरायला लागला आणि तुम्ही त्याला चिटकून बसलात, काय अर्थ आहे त्याला? नक्कीच आपण पाहतोय की याचे पडसाद आता उमटताना पाहायला मिळत आहेत आणि राजीनामा धनंजय मुंडेंनी द्यावा आणि वाल्मिकी कराड यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी प्रमुख भूमिका ही त्यांची राहणार आहे। पूर्वी धन्यवाद सूरज, आपण केलेल्या बातचीतीबद्दल धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।